गुढीपाडव्याला अस्सल केशरवेलची श्रीखंड बनवायचंय, मग तुम्ही बघताय अगदी परफेक्ट व्हिडिओ. आपल्या हिंदू नववर्षाचा श्री गणेशा करूया घरी बनवलेल्या केशर युक्त श्रीखंडाने. तलम, लढीवाळ आणि अप्रतिम चव. 2 लिटर फुल फॅट मिल्क घेतलंय, जे साधारण आपल्याला 700 ग्रॅम चक्का देईल. दूध तापवायचं, त्याला उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं थंड करायचं. हे दूध कोमट आहे का हे बोटाने चेक करायचं. बोटाला सहन होणारं तापमान असलं की विरजण लावण्यासाठी 2 टेबलस्पून दही व्यवस्थित मिक्स करायचं आणि 8-10 तास झाकून ठेवायचं. 10 तासानंतर असं घट्ट दही मिळेल. पांढऱ्या स्वच्छ सुती कपड्यात ते दही असं गाळायचं आणि त्याची पुरचुंडी बांधून ती 6 ते 7 तास टांगून ठेवायची. 7 तासानंतर आपल्याला असा मस्त चक्का मिळेल. या वाटीने मी 2.5 ते 3 वाट्या पिठी साखर करून घेतली. तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. चक्क्यामध्ये साखर मिक्स करायची. चिमूटभर मीठही घालायचे, जे मी दाखवायला विसरले. तलम श्रीखंड मिळण्यासाठी हा चक्का पुरण यंत्रातनं गाळून घ्यायचा. 2 टेबलस्पून गरम दुधात 3 चिमूट केशर भिजत घातलं होतं. त्यातच 1 चमचा वेलची पूड घालून ते श्रीखंडात मिक्स करायचं. सगळं व्यवस्थित एकत्र केलं की सुरेख रंग, अप्रतिम स्वाद, असं 100 नंबरी सोन्यासारखं केशर वेलची श्रीखंड तयार. नक्की करताय ना? याची चव आणि रंग एकदम सुपर.